इमिग्रेशन हा शब्द एखाद्या व्यक्तीने कायमस्वरूपी किंवा दीर्घकालीन स्वरूपात एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करण्यासाठी वापरला जातो. स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींना इमिग्रंट्स म्हणतात. इमिग्रेशन विविध कारणांमुळे केले जाते, जसे की चांगले करिअर, शिक्षण, चांगल्या सुविधा, उच्च जीवनमान, राजकीय स्थैर्य किंवा सुरक्षितता. इमिग्रेशनचे प्रकार: कामासाठी इमिग्रेशन: कामाच्या संधीसाठी लोक अनेकदा इतर देशांमध्ये स्थलांतर करतात. यामध्ये कुशल कामगार व्हिसा किंवा वर्क परमिट येतो. शिक्षणासाठी इमिग्रेशन: परदेशातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी विद्यार्थी इमिग्रेशन करतात, त्यासाठी स्टुडंट व्हिसा घेतला जातो. कौटुंबिक इमिग्रेशन: जेव्हा व्यक्ती आपल्या कुटुंबियांसोबत परदेशात स्थायिक होण्यासाठी स्थलांतर करते. राजकीय आश्रय: राजकीय अस्थिरता किंवा छळामुळे काही लोक आश्रयासाठी इतर देशांमध्ये स्थलांतर करतात. व्यवसायासाठी इमिग्रेशन: व्यवसाय किंवा गुंतवणुकीच्या संधीसाठीही काही लोक परदेशात स्थलांतर करतात. इमिग्रेशन प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे: व्हिसा अर्ज: देशाच्या इमिग्रेशन धोरणानुसार योग्य प्रकारचा व्हिसा अर्ज करावा लागतो. आवश्यक कागदपत्र: वैध पासपोर्ट, शैक्षणिक कागदपत्र, आर्थिक स्थितीचे पुरावे, मेडिकल चाचण्या, गुन्हेगारी अहवाल. इंटरव्ह्यू किंवा मूल्यांकन प्रक्रिया: काही देशात स्थलांतरासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराची मुलाखत घेतली जाते. व्हिसा मंजुरी: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर व्हिसा दिला जातो. लोकप्रिय इमिग्रेशन देश: कॅनडा. स्थायिक होण्यासाठी सर्वाधिक पसंतीचा देश. कॅनडामध्ये एक्सप्रेस एंट्री प्रणालीमुळे कुशल कामगारांसाठी अनेक संधी आहेत. ऑस्ट्रेलिया. शिक्षण, करिअर आणि स्थायिक होण्यासाठी उत्तम पर्याय. युनायटेड स्टेट्स. ग्रीन कार्ड, लॉटरी आणि H-1B व्हिसामुळे लोकप्रिय. युरोपियन देश जसे की जर्मनी, फ्रान्स आणि स्वीडन कामासाठी उत्तम सुविधा देतात. इमिग्रेशनचे फायदे: चांगले करिअर आणि आर्थिक स्थैर्य मिळते. उच्च दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळतात. कुटुंबाच्या भवितव्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. इमिग्रेशनशी संबंधित आव्हानं: नवीन देशाच्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण असू शकतं. कधी कधी भाषेचा अडथळा निर्माण होतो. कागदपत्रांमध्ये त्रुटी आल्यास परतावा मिळणं कठीण होतं. मराठी माणसांसाठी विशेष टीप: कॅनडा परमनंट रेसिडेन्सी. कॅनडाच्या एक्सप्रेस एंट्री किंवा प्रोव्हिन्शियल नॉमिनी प्रोग्राम अंतर्गत कुशल कामगारांसाठी मोठ्या संधी आहेत. ऑस्ट्रेलियासाठी स्किल्ड व्हिसा. ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी स्किल्ड व्हिसा प्रक्रिया सोपी आहे. स्थलांतर केल्यानंतर स्थानिक मराठी समाज किंवा संस्था शोधा, ज्यायोगे भाषेची ओळख आणि मदत मिळते. इमिग्रेशन ही एक मोठी आणि जबाबदारीची प्रक्रिया आहे. योग्य नियोजन, पूर्ण कागदपत्र आणि देशाच्या नियमांचं पालन केल्यास यशस्वीपणे स्थलांतर करता येते. आपल्या कौशल्यांचा वापर करून नवीन देशात एक चांगलं जीवन उभारणं सहज शक्य आहे.